तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादा इन्सिडेंट होतो, तेव्हा आपल्याला राग, दुःख, भीती किंवा गिल्ट वाटतो, तर त्याचा परिणाम फक्त आपल्या मनावर होत नाही, तर आपल्या शरीरावरही होत असतो. पारंपरिक पद्धतीनुसार काही भावना ह्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी जोडल्या गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, राग हा इमोशन लिव्हरमध्ये, तसेच भीती हा इमोशन किडनीमध्ये स्टोअर होतो. आज मी तुम्हाला एक अशी अँशियंट ब्रीदिंग टेक्निक सांगणार आहे, ज्याचं नाव आहे 6 हिलिंग साऊंड. ही पद्धत हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये विकसित झाली. ह्या टेक्निकनुसार आपण श्वास आणि विशिष्ट आवाजांच्या मदतीने अवयवांमधील साठलेल्या भावनांना रिलीज करू शकतो. पहिला अवयव आहे लंग्स. लंग्समध्ये ग्रीफ आणि सॅडनेस ही भावना स्टोअर होते. लंग्स हे छातीच्या भागात असतात. जेव्हा तुम्हाला हेवीनेस, दुःख किंवा ग्रीफ वाटत असेल, तेव्हा छातीवर हात ठेवायचा, डीप इनहेल करायचं आणि एक्झेल करताना मात्र असा सापासारखा आवाज काढायचा आणि असं व्हिज्युअलाइज करायचं की सगळी दुःख आता बाहेर जात आहेत आणि तुमच्या लंग्सला खूप हलकं फील होत आहे. दुसरी एक्सरसाइज आहे किडनीसाठी. किडनी ही कमरेच्या मागच्या भागात असते. किडनीमध्ये भीती, इनसिक्युरिटी या भावना स्टोअर होतात. हात कमरेच्या मागे ठेवा, डीप इनहेल करा आणि वू असा आवाज करत एक्झेल करा. जसं आपण ऊ म्हणतो तसं तोंड गोल करत शांत आणि हळू आवाजात एक्झेल करायचं. इमॅजिन करा की आता भीती डिझॉल्व्ह होत आहे आणि तुम्हाला स्टेबिलिटी आणि कामनेस वाटत आहे. तिसरा ऑर्गन आहे हार्ट. हार्टमध्ये हेट आणि इम्पेशन्स हे इमोशन स्टोअर होतात. हात हार्टवर ठेवायचा, डीप इनहेल करायचं आणि एक्झेल करताना असा सॉफ्ट रिलॅक्स आवाज करायचा. जेव्हा आपण खूप दमल्यानंतर रिलॅक्स होत असतो तेव्हा कसा आवाज काढतो, तसाच आवाज काढायचा. जेव्हा हेट आणि इम्पेशन्स ही भावना जाणवेल तेव्हा ही एक्सरसाइज करा आणि फील करा की आता तुमचं हार्ट वॉर्मथ आणि काइंडनेसने भरत आहे. चौथा ऑर्गन आहे स्प्लीन. ह्याच्यामध्ये वरी, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी हे इमोशन स्टोअर होतात. लेफ्ट साईडला पोटावर हात ठेवा, डीप इनहेल करा आणि एक्झेल करताना असा सॉफ्ट आणि खोल आवाज करा. जोरात हवा फुंकायची नाही, हळू आणि लांब श्वास सोडायचा. पुढची एक्सरसाइज आहे लिव्हर या ऑर्गनसाठी. ह्याच्यामध्ये अँगर, फ्रस्ट्रेशन आणि इरिटेशन अशा भावना स्टोअर होतात. लिव्हर हा ऑर्गन पोटाच्या उजव्या बाजूला रिब्सच्या खाली जिथे घट्टपणा जाणवतो तिथे असतो. तिथे हात ठेवायचा आणि डीप इनहेल करायचं. एक्झेल करताना असा आवाज करायचा. हो, अगदी तसाच. जेव्हा आपण एखाद्याला शांत बसायला सांगतो आणि तेव्हा आवाज करतो पण लक्षात ठेवा, हा रागाने नाही करायचा. सॉफ्ट, लॉंग आणि स्टेडी एक्झेल करायचं. एक्झेल करताना असं फील करायचं की तुमचा राग आता पूर्ण थंड होत आहे. तुम्हाला पीस आणि बॅलन्स फील होत आहे. ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही जेव्हा हेवीनेस, सॅडनेस, अँगर, एन्झायटी अशा भावना जाणवतील तेव्हा करू शकता. रोज 3 ते 6 वेळा तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. झोपण्यापूर्वी केलं तरीही चालेल. जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला काही सिग्नल देत असतं त्याला इग्नोर करू नका. त्या भावनांकडे, त्या भागाकडे लक्ष द्या. हळूहळू या साठलेल्या भावना हलक्या व्हायला लागतील आणि यातून तुम्हाला बॅलन्स वाटू लागेल. तर ही एक्सरसाइज करून तुम्हाला कसं वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. थँक्यू सो मच. बाय.